मी ना खूप छान जेवण बनवते, पण मी कधी कधी बनवते, म्हणजे कधी कधी मी जेवण बनवते पण मी छान जेवण बनवते. तेच जरा ना. ओके बाय. गुड मॉर्निंग काय झालं. तर आज आहे प्रसादचं केवण आणि प्रसादला घरी बोलवलंय. मला हे माहिती नव्हतं. ऋतूच्या प्रयत्नाचा प्लॅन होता आणि मी आता जेवण बनवते. मला असं वाटतं की मी डेली ब्लॉगिंग चालू केलं पाहिजे ना, आणि मला मस्त वाटेल तुम्हाला सगळ्यांशी रोज बोलायला. आणि मला हे प्रकर्षाने जाणवलं की तुम्ही सगळेजण आम्हा सगळ्यांमधून विचारता. तर प्रत्येक जण, एकतर आम्ही अशा वयात आहोत की जिथे आम्ही प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी होतोय, लग्न हे ते प्रत्येकाचं काही ना काहीतरी चालू आहे. त्यामध्ये शीन कशी दिसते आधी जाऊ दे. त्यामध्ये मंदारचं लग्न झालं. आता मंदार आणि गावी असतो, आजी एकटी असते, त्यामुळे मंदार बायकोला घेऊन काही असा उठसूट येऊ नाही शकत. मंदारचं लग्न झालं आणि त्यानंतर श्रीचे वडील पण थोडे आजारी होते, तर त्यांना डायलिसिस सांगितलं काही महिन्यांसाठी. त्यामुळे श्री वगैरे पण मुंबईत शिफ्ट झाले. त्यामुळे मंदार आता आजीला एकटं टाकून घरात नाही निघू शकत. श्री पण मुंबईत अडकलाय. मी किती दिवस श्रीशी बोलले सुद्धा नाहीये. म्हणजे हा व्हिडिओ तो बघेल तर तो मला कॉल करेल, मला फोन करायलाही त्याला वेळ नाही. मोहितचे पण काहीतरी पर्सनल इश्यूज आहेत, त्यामुळे तो सोशल मीडियावरती नाही येऊ शकत. कदाचित तो तुम्हाला नाही दिसणार. आणि प्रदीप पाडव्याला येणार होता. सगळेजण मला विचारत होते प्रदीप पाडव्याला यायचं, पण प्रदीपची पण आई आजारी पडली. ती मालवणला होती. प्रदीपच्या घरी गणपती असतो गावी कणकवलीला, त्याच्यामध्ये त्याचे वडील कणकवलीला गेले होते आणि प्रदीपला इथे मुंबईच्या घरात देवाला प्रसाद दाखवायचा होता, त्याच्यामुळे प्रदीप येऊ शकला नाही. असं सगळं असताना आम्ही सगळं आता एकमेकांना खरंच खूप कमी भेटतोय आणि वेळही नाही मिळत आहे. कोणाचं मी फोनही नाही केले कितीतरी श्रीला आणि बरेच दिवस. तर असं सगळं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कामामध्ये बिझी आपापल्या. आणि तरी सुद्धा कधी कधी जमतं तसं. प्रदीपचा आला होता मला मेसेज 1-2 दिवसापूर्वी, आम्ही भेटू. जेव्हा कधी आम्ही भेटू तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आम्ही नक्कीच दिसू. आणि मी फार सुंदर जेवण बनवते हे तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल तर मी सांगते तुम्हाला सगळ्यांना. तेवढं फक्त ऐका आणि हो म्हणा की छानच जेवण. साधं मस्त वाटतं मला की असं स्वतःच्या घरातून असं मी तुमच्याशी जर रोज बोलले तर किती भारी होईल ना, म्हणजे मज्जाच येईल, मज्जाच. तर आता जे मी नवीन घर घेतलंय त्याचा व्लॉग बनवायचा आहे. मला माहिती आहे तो व्लॉग बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे, तर तोही मी बनवते. तुम्हाला मी घर दाखवेन की आता आम्ही जे नवीन घर घेतलं जरा शूटसाठी थोडी स्पेस हवी होती मला, त्यासाठी शिफ्ट केलंय. तर ते घर सुद्धा मी तुम्हाला लवकरच दाखवेन. काही गोष्टी अजूनही सेट व्हायच्या बाकी एकदा झालं ना मी तुम्हाला पूर्ण एक होम टूर काय छोटंसंच आहे, गरीबाचं घर भाड्याचं आहे, पण दाखवेन नक्की. तर आम्ही कामं वाटून घेतली आहे माझ्या बहिणीला. शेंगा टाकून मी डाळीची आमटी बनवते. आम्ही डाळीची आमटी बोलतो हा प्लीज, नाही तर सगळेजण म्हणतात डाळीची आमटी नसते, डाळ असते. आम्ही डाळीची आमटी बोलतो. तर शेंगा घालून मी डाळीची आमटी बनवते. ऋतुजाने भाजी बनवली आहे, प्राजक्ता काहीतरी बनवते बटाट्याच्या कचऱ्या वगैरे. आणि असं सगळं करून जेवण बनवून प्रसाद घेणार आणि दुपारी गिळणार आहे. केळवण आहे याचं, मजा असते ना यार. मला पण केळवण करायचं माझं. आणि त्याने माझ्याकडे काय डिमांड केली आहे ना गिफ्टची ती तुम्हाला मी दाखवते. केस बीस सोडायची काही गरज नाहीये कॅमेरा आल्यावरती. अभ्यास कर. तू काय जेवण बनवणार आहेस? भात. त्याच्यात काय मोठं स्किल लागतं कुकर लावायला. भात व्यवस्थित मऊसूत झाला पाहिजे तर जेवणाला मजा येते. आणि काय तर तुझी नखं खूप घाण दिसत आहेत ना. ती पहिली काप तू हसते आणि काय आणि बटाट्याची काप नाही तू दिदी करणार आहे. डाळ माझं तू घेतलं, तू कर. मी का मला करायचंच नव्हतं. तुम्ही हातची आवडते, म्हणजे माझ्या पण हातची आवडते. नाही आवडत, माझ्यापेक्षा ताईच्या हातची आवडते. विषय आहे का आपला सगळ्यात भारी. त्याच्यात शेंगा घालते आणि मी ती त्याच्यात शेंगा घालते. नाही तूही घालू शकतेस, पण तुला शिजवता येत नाही ते सांग. लहान आहे ना. हा हो का बाई माझी. पण माझी हातची डाळ आईला पण आवडते. विचार. ठीक आहे चल. हा आणि मी काय करणार आहे, मी कोशिंबीरचं कापून ठेवणार, बाकी सगळं केवढे म्हणजे कठीण कामं करते. भात आणि कोशिंबीर केवढं स्किल लागतं यार प्राजक्ता. अभ्यास कर. मग तू माझं केवण करणार आहेस का? नाही तू तुझा प्रसाद करणार. मग तू काय करशील? मी काय नाही, मजा करणार. कशाला ग? बहिणीचं केवण थोडी ना करायचं. मग काय करायचं? काय कोण म्हणजे तुम्हाला खायला नाही घालणार. तुझा वय काय, माझा लगीन जाऊन दे. तू तुझा काय बघत. मला कोणी विचारत तुझा आता तुझ्यासाठी 2 स्थळं आली आहेत तुझ्या माझ्याकडे.
माझ्याकडे पण एक आले. मग करून घेऊया का तुझं पहिलं? नॉट इंटरेस्टेड. बघ तुझं करू शकतो आपण. माझंच काय ते वांदे असतात नेहमी. या 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 आलास. वाजले किती? या 3 वाजता. कोण जेवू घेता? आज 3:15 वाजले. 3:15 वाजता केळवाण तुझा. इकडे जा, तिकडे काढा येतो. काढू तसा तो. प्रसाद माका भूक लागली. अरे गोरा झाड. मी फिल्टर लावते पण प्लीज बस. मला भूक लागली आहे प्रसाद. अगं बाई गरम म्हणजे तुला एसी शिवाय चालतच नाही ना. आता एसी हवंय ना तुला. आम्ही साईडवर पण एसी लावलाय मोठा. पण तुला काय मग आता? तुला गिफ्ट काय हवंय प्रसाद? आता काय आणलंय ते सांग. आता काही नाही पण तुला गिफ्ट काय हवंय? तुझ्या इच्छेप्रमाणे. माझ्या इच्छेप्रमाणे ना. मग झालं. सोनं पण चालेल तुला. एसी पेक्षा ते परवडेल. एवढं मोठं देण्याच्या एवढंच बिस्किट दे नाही. तुका पार्लेजी चला नाही पार्लेजी सोन्याचा. आता हे असं रे बघ आम्ही इतक्या केला. अरे पण तू 3 वाजता जेव केलं. माका भूक लागली का? तुझं लग्न होणार आहे तरी तू अजून लहान मुलांसारखा वागतोय. असं असतं लहान पण मरायला जायचं नसतं स्वतःच्या. प्रसाद भूक हे लागली. ठेवा आता. थांब जरा, तिला येऊ दे, वहिनीला येऊ दे. हे कोणी केलंय? सांग तुला काय व्हायचं आता सांग. नाही तर मी काय देऊचंय नाही. मी विचार बदललाय माझं. सांगते विचार करून दे. माका विचार करून दे आता. थांब मी सांगितले का हव्यात आता ताच ना एक बिस्किट एक सोन्याचा. त्याच्या आधी आपला काय ठरलेलं तर माहित असं मग. अरे हा मला माहितीये पण नाही बोलायचं. मला सुद्धा माहिती. कॉलेजला असतं दे हो. तुला दे पण हो. माहितीये? नको नको ते पण दे. सांगितलं ते बस आता. चल रे वाढायला. हा या पंचपक्वान वाटा काय ते पंचपक्वान. हो का बरं बस. काय मग प्रसाद कसं वाटतंय? मस्त मस्त. केळवण वगैरे पुढच्या रविवारी तुम्ही आमच्या घरी माका माझा केळवण. हा माझा केळवण करतो. हा लग्न आहे ना आमचं. तू मग काय देतलं रे गिफ्ट? म्हणजे मी तसं विचार करते तुका देताना. तू काय देतेस त्याच्यावर मी विचार करणार. आता तू एसी मागलं तर एसीच देतलंय ना. बिस्किट नको. बिस्किट कसा का आला? माझे मेला बघ रे माझ्या घरात एसी दिसतात तुका बघ. हा असं उघडलं असतं आहे ना हवा थंड उडान जाशील की फास्ट हवा आहे तुला एसी काय कळूया. तू असा घर घे म्हणजे माझे एसीचे पैसे वाटतील ना. बीट कमी आणलात का तुम्ही? असे छोटे छोटे तुकडे टाकलात ते. घे घे. अरे गरीब आम्ही बघ. आम्ही 3 पोरी रवतो तरी आम्ही केलं. त्याच्यामुळे कौतुक मान. आणि ह्या खा. कळला माका भूक लागली. आपण उगवते का आंबो दी. नॉनसेन्स तुम्ही जास्त वेळ बघित राहिलं तर मीच जेवतले ताटात आधीच सांगते. ठेवायची असं कसं समजत नाही का तुम्हाला? आणि पोरी आलो पोरी. आता सगळे काय तर बाबा तुकाच कळता. असं मोठं असं स्टीलची अशी थाळी वेळ लावली असते तर जम्बो थाळी. जम्बो थाळी मी तेच बोलते पण आमच्याकडे नाही. जम्बो थाळी हवी होती तुला. गर्ल बोलता आणि स्टीलची थाळी नाही. एक आहे तुझ्यासाठी पितळेची हळद. हे त्या घरातलं. ह्या बाजूक बसला तर माझ्यामुळेच गावला. त्याच्यामुळे तोंड बंद करायचा. त्या घरातलं तोंड बंद करायचा. तुका अख्ख्या आयर दिलंय मी. योग्य आयर बायलाच दिलंय. चांगला होतो म्हणून. मी माझ्या बरोबर तू असतो माझा मित्र म्हणून ते का तू चांगलं वाटलंस म्हणून ते ना तुका या केलं ना. शक्यच नाही. क्रेडिट गप्प बस. असंच करतस. त्याच्यामुळे तुका एसी बीसी काय नाही. बायल दिलंय तर मेला तुझा नाही तर लगीन पुढे गेलंच ना. माझ्यामुळे गेलं. गप्प. इंजिनियर झालंच नसतं तर मुंबई गेलंच नसतं. भांडे आणि मासे फ्राय करत. तुझ्यामुळे इंजिनियर झालं ना मी. विषयच नाही. म्हणानच माका इंजिनिअरिंग मधला काही येणार नाही. जाऊन दे. असं कसं करते मी असं वेगळं. त्याका अख्खो आंबो येवा त्याका तू भेशी दिलं. काय लाल सिनेमॅटिक कसलं काय टाकू नका. असं आपण सिनेमॅटिक मध्ये तुझ्या लग्नाचा व्हिडिओ घेऊ आपण. असं जेवा जेवा. तर अशा प्रकारे 3:30 वाजता 3:30 वाजता जेवतोय. जेवत पण नाही ह्याच्यामुळे. सांगा पण मला कळलं ट्रेन कशी पकडलीस? असं कशी पकडू शकतो ट्रेन? फास्ट ट्रेनने पकडलो. स्लो ट्रेन सगळं थांबत जाते ना. हा
फास्ट ट्रेनने गेलो आणि मुंबई सेंट्रलला उतरलो. लगेच स्लो ट्रॅकवर आलो. मुंबई सेंट्रल हे फास्ट स्टेशन आहे. चल मला माहितीये. तू आत्ता आलीस समजलं नाही पण ती कमी ट्रॅव्हल. मी ट्रेनचं माका कळला. चल बोल पुढे. उतरलो आणि लगेच चढलो ट्रेन मध्ये. पण तुला डबा कसं माहिती? तो रोज त्या डब्यात चढतो ना मी. काय ताई पुढून असं डबा कळतो लोकलचा. आता माहिती आहे ना रोज. आता मी कांदिवलीवरून त्या डब्यात चढतो. त्या डब्यात चढलेलो. पिशवी ठेवली माझ्या ठेवली नंतरच विसरलो वाटतं. मी पिशवी आहे माझ्याकडे. मी आपलं ती मॅच बघत असा बायलेक नको विसरू. आधी माहित नव्हती. वर नाही ठेवतो बाजू बसवतो. बायल आधी होती. अरे आता लगीन झालं काय माझं. अरे शिट लक्षातच नाही. बायल विसरली. बायल राहुली. आणि एका बोलतोय मी पिशवीत काहीतरी हलक्या पिशवी हलकी लागता. अरे पण तू ट्रेन मध्ये चढून पिशवी घेतलीस की बाहेरूनच पिशवी मागितलीस? चढलो घेतली त्याच्याकडून पिशवी आणि उतरलास लगेच. आणि उतरलो. ती ट्रेन सुटली ना. ती ट्रेन थोडीच थांबणार आहे. आणि हिला सांगतो नशीब भेटली आणि बोलतो हा ही होती चांगला माणूस होता तो. हे होतं ते होतं. कळलं गुलाब पाणी गेला. पिशवी घेऊन ठेवली त्याने. नंतर उतरलो. नंतर ट्रेन मध्ये चढलो स्लो मध्ये. आपल्याला पिशवी हलकी लागते. नंतर बोलतो नाही ग आहे जवळ मीच बोलतोय. आणि घरी गेलो आणि ताईजवळ इथे ब्लाऊज शिवायला दिलं ना. आणि ताई बोलते हळद आहे का आतमध्ये? हळदच नाही. गुलाब पाणी पण नाही. काय करणार? तेच मला समजत नाही. असं त्याची हळद असत. त्याचा लगीन असत. तू घागरो गावलो होतं. बायको गावलो म्हणून घेतला ना सर. घागरो तरी दिले. हळद गेलेली पाळ वाटला तो घागरो. तर वाट लागली असती तुझी. आयडिया दिली आहेस. मी खरंच AC तुला पाठवते आणि कॅश ऑन डिलिव्हरी करते. सो तू बघ मग पुढे काय ते. AC हवा तुला तर AC पाठवायचं काम माझं. विचार करतोय काय उत्तर देऊ. आणि अशा प्रकारे जेवण माझ्या अंगावरती आलेलं आहे. मी झोपून उठले. मला माहीतच नाही. माझा ब्लॉग अर्धवट राहिला. आणि हे इनो खेळत आहे. आणि हे दिसत नाही काही नीट दिसत नाही. इनो खेळतोय. उनो ग असं तो बोलला. इनो खाऊन उनो खेळत आहे. अगं त्याचं लग्न करायचं आलं. अहेराची पाकिटं मोजायच्या वेळेत तो पत्ते कुठता. काय आता यांना सांगणार पाकिटात तिघाने दिला असतं. अरे किती मी बघते इतक्यात सांगते नशिबान तुका इतक्या चांगला ह्या पोर गावला. ते का पश्चाताप होईत असं काय वागू नको आयुष्यात. ते का असं वाटण दे नको की झक मारलंय आणि अंकितेच्या इंस्टाग्राम वरती मी बघलं फॉलो केलं. हो असं ते का वाटण दे नको. इतके फक्त माझ्यावर उपकार कर कळला. आणि मोठं जाणी आता जरा लग्नाचं इला म्हणजे 4-5 दिवस रवले कळला. AC बीसी काय गावाचं नाही. हेशीला आता चला की गोदीत चल मका. पण हे असं खाली ठेवा. अच्छा हा तेच रे. हा एवढं खाली येऊ देत आणि अंगठा थोडा वर जाऊ. थोडं वर घे मग अंगठा दिसू देत. हा हा बस. मग हिचा अंगठा नाही दिसणार. हिचा छोटा आहे. काय ही लागली ब्लॉग करायला मी. नीट ठेव ना. नाही मी परत उचलून ठेवलंय. सांग ना. नाही मला घरी घेऊन जातो ना. हे तुला ताईने दिलाय ना ऑलरेडी परफ्यूम. वापरतोस का? संपला तो उगाच. मी स्वतः दिला आता बिला बेटाचा. तो पण आहे आता बर्थडेला. चल आधी माझी पत्रिका घे आणि मग. अरे बापरे. अरे ती तू मी घेतो. हे मी घेतो. माझं नारळ कुठे तो पाठवला नारळ. तो प्रसाद आहे. सायली प्रसाद. हो आता तुझी दे रे. तुझी दे. कशाला आता. सहकुटुंब सहपरिवार तुम्ही आमच्या लग्नास उपस्थिती दाखवावी. आहे राणू ने आहे, आहे. असं नाही लिहिणार. हेच होतंच ना असं काय. तर मी शूटसाठी गेले होते आणि यांनी हे सगळं केलेलं आहे. तर 28/4/2024 रोजी ह्याचा शुभ विवाह आहे. ह्या
माईज हे असं तिथे लिहिलंय ते बघ, असं मी वाचलं. तर तुझा शुभ विवाह आहे, तुला ऑल द बेस्ट. आणि प्रसाद तुला माझ्याकडनं काहीच अपेक्षा नाहीत मला माहिती आहे. मान्यवरांचं अभिनंदन आणि विजेत्यांचे आभार. चल प्रसाद मस्त सुखी राहा, मजा कर. तुझ्या लग्नात आलेली अहेर पाकिट आम्हाला दे, मग मी तुला पाकिट देतो मी. ठीक आहे. ह्याचा बीटीएस तुम्हाला लवकरच मिळेल. ह्याचा बीटीएस मला दे आता, मी ऍड करते. एअर ड्रॉप करता येईल, एअर ड्रॉप. बाय गाइस, जानू सी यू नेक्स्ट व्लॉग. बाय बाय. बाय बोल प्रसाद आणि सगळ्यांना लग्नात बोलव. बाय. सर्वांनी लग्नाला या, आयर घेऊन. अहेर घेऊन. सगळ्यांनी लग्नात घ्यावा, न चुकता न विचारता अहेर घेऊन. पण अहेर घेऊन 28 एप्रिल 2024 कुडाळ रवी कमल हॉल, एसटी डेपो जवळ. रवी कमल डेपो जवळच आहे. मी नाही इले तर चलता मा नाही प्लीज.